नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या रेसिपी चॅनलमध्ये आणि अजून एका छानशा रेसिपीमध्ये. तर आता श्रावण महिन्याला सुरुवातच झाली आहे आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी ही श्रावण महिन्यामध्येच येते आणि ती काही दिवसांवरच येऊन ठेपली आहे. आणि श्रीकृष्णाचा आवडता प्रसाद म्हणजे पंचमेवा पाक. पहा किती छान झाला आहे मेवा पाक. अगदी कलरसुद्धा परफेक्ट आला आहे आणि तितकाच मऊसूत आणि सॉफ्ट असा हा पंचमेवा पाक होतो. आणि यामध्ये आपण साखर न घालता गुळाचा वापर करणार आहोत, त्यामुळे तो तितकाच पौष्टिकसुद्धा आहे. तेव्हा तुम्हीसुद्धा येणाऱ्या जन्माष्टमीला असा हा पंचमेवा पाक श्रीकृष्णाच्या नैवेद्यासाठी करू शकता. जर का तुम्ही अशा पद्धतीने मेवा पाक केलात ना, तर अजिबात कडक होणार नाही आणि जास्त मऊसुद्धा होणार नाही. अगदी खुसखुशीत असा हा मेवा पाक तयार होतो. चला तर जास्त वेळ न दवडता मेवा पाक कसा करायचा ते आपण पाहूया. मेवा पाक करण्यासाठी प्रथम इथे एका कढईमध्ये 2 चमचे तूप घातले आहे आणि नंतर त्यामध्ये 7 ते 8 बदाम घालून 7 ते 8 काजूसुद्धा घातले आहेत. ड्रायफ्रूटचे प्रमाण ना यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. अगदी याच्या डबलसुद्धा तुम्ही ड्रायफ्रूट घातले तरीसुद्धा चालतील. आता हे काजू आणि बदाम थोडा वेळ अगदी गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत तुपामध्ये आणि छान असे गुलाबी झाल्यानंतर काढून घ्यायचे आहेत. यामध्ये तुम्ही पिस्ता, मगजबी किंवा अक्रोड हे सुद्धा पदार्थ घालू शकता. आता शिल्लक राहिलेल्या तुपामध्ये 1 वाटी मखाणे घालून ते सुद्धा अगदी गुलाबी होईपर्यंत आणि क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. हे पहा असे छान क्रिस्पी झाले पाहिजेत. सर्व ड्रायफ्रूट कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतले की मेवा पाकसुद्धा खुसखुशीत असा तयार होईल. आता मखाणे छान असे कुरकुरीत असे भाजले गेले आहेत. मखाणे काढून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये 2 चमचे तूप घालून 2 ते 3 चमचे त्यामध्ये डिंक घालायचा आहे आणि तो सुद्धा छान असा फुलेपर्यंत तळून घ्यायचा आहे. आता इथे डिंकाचे प्रमाणसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. इथे मी 25 ग्रॅम डिंक घेतला होता. तुम्ही ना यापेक्षा जास्त डिंक घेतलात तरीसुद्धा चालेल. ही मेवापाकची रेसिपी अगदी खूप टिप आणि ट्रिकसह सांगितली आहे, त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत पहा. आणि जर का तुम्ही चॅनलवर प्रथमच रेसिपी पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आता इथे डिंक छान असा तळला गेला आहे, तो मी काढून घेतला आहे. त्यामध्ये आता 1 वाटी भरून खोबरे घातले आहे. ते खोबरेसुद्धा गुलाबी होईपर्यंत छान असं भाजून घ्यायचं आहे. ते खोबऱ्याचा कीस पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता. परंतु हे सर्व पदार्थ भाजत असताना गॅसची फ्लेम मात्र कमी ठेवायची आहे. आता हे तळलेले काजू बदाम आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून जाडसर असे वाटून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये मखाणेसुद्धा भरड असे दळून घ्यायचे आहेत. एकदम बारीक नाही करायचे, थोडे जाडसरच ठेवायचे. आता हे सर्व साहित्य खोबरं, डिंक आणि ड्रायफ्रूट आपण मिक्सरला वाटले होते ते सर्व एका ताटामध्ये घ्यायचे आहेत आणि त्यातील डिंक आहे ना तो ताटामध्ये असा वाटीने जाडसर असा क्रश करायचा आहे. डिंक मिक्सरला लावू नका, त्यामुळे डिंक एकदम बारीक होईल आणि मेवा पाक असा खुसखुशीत लागणार नाही. त्यासाठी डिंक हा असा वाटीनेच क्रश करून घ्या. आणि माझी मेवा पाकची रेसिपी तुम्हाला आवडली तर रेसिपीला एक लाईक नक्की करा. या मेवा पाकमध्ये कोणत्याच पदार्थाचे परफेक्ट असे प्रमाण नाही. जो पदार्थ तुम्हाला जास्त प्रमाणात घालायचा आहे तो तुम्ही जास्त प्रमाणात घालू शकता आणि ज्याचे प्रमाण तुम्हाला कमी पाहिजे आहे तो सुद्धा तुम्ही कमी प्रमाणात घालू शकता. आता हे काजू, बदाम, मखाण्याचं मिश्रण आणि खोबरे, डिंक हे सर्व एकत्र करायचं आहे. नंतर ना एक वाटी घ्यायची आहे आणि ह्या वाटीने हे जे सर्व मिक्स केलेले मिश्रण आहे ना ते मोजून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला गुळाचे प्रमाण घेता येईल. इथे बघा माझे 2 वाट्या हे मिश्रण झाले आहे. 2 वाट्यासाठी 1 वाटी गूळ पुरेसा आहे. आणि जर का हे मिश्रण 4 वाट्या झाले तर आपल्याला 2 वाट्या गूळ घ्यायचा आहे. म्हणजे जेवढा मिश्रण आहे त्याच्या निम्मा आपल्याला गूळ घ्यायचा आहे. आता आपण गूळ मोजून घेऊया. हे पहा इथे आता मी 1 वाटी गूळ घेतला आहे. हे मिश्रण 2 वाट्या झाले होते, त्यासाठी 1 वाटी गूळ पुरेसा आहे. आणि माझे ना बेदाणे तळायचे राहून गेले होते. इथे मी पाव वाटी बेदाणे घेऊन चमचाभर तुपामध्ये असे फुलेपर्यंत छान असे भाजून घेतले आहेत. आणखीन ना बेदाणे थोडे फुलले गेले की त्यामध्ये 1 टेबलस्पून खसखस घालून तीसुद्धा छान अशी गुलाबी रंगावर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे, नंतर काढून घ्यायचे आहे. आता भाजून घेतलेले बेदाणे आणि खसखस या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. या मेवा पाकला लागणारे सर्व साहित्य कॅप्शनमध्ये दिले आहे, जरूर चेक करा. आता इथे मेवा पाकचा पाक करायला घेऊया. त्यासाठी कढईमध्ये 2 ते 3 चमचे पाणी घालायचं आहे
आणि त्या पाण्यामध्ये हा गूळ संपूर्ण असा विरघळवून घ्यायचा आहे. आपल्याला इथे 1 तारी किंवा 2 तारी पाक करायचा नाही आहे. आतला गूळ विरघळेपर्यंत शिजवून घ्यायचा आहे आणि अशी पाकाला छान उकळी आली की त्यामध्ये हे ड्रायफ्रूटचे मिश्रण आहे ते संपूर्ण घालायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. हा संपूर्ण पाक या मिश्रणाला सगळीकडे कोट होईपर्यंत मिक्स करून घ्यायचा आहे. हे पहा, मिश्रण इथे आता मस्त मिक्स झालं आहे. त्यामध्ये 1 चमचाभर साजूक तूप घालायचं आहे आणि पुन्हा हे मिश्रण व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे. पंचमेवा पाक ना टेस्टला एकदम मस्त असा लागतो. या जन्माष्टमीला नैवेद्यासाठी असा मेवा पाक तुम्हीसुद्धा जरूर करा. आता ना खोलगट डिश घेऊन त्याला थोडेसे तूप लावून हे जे मिश्रण आहे ते या डिशमध्ये घालून 1 वाटी घ्यायची आहे आणि त्या वाटीच्या साहाय्याने हे मिश्रण असं छान पसरवून घ्यायचं आहे. वाटीलासुद्धा थोडीशी तूप लावायचं आहे म्हणजे हे मिश्रण आहे ना ते वाटीला चिकटणार नाही. आणि जसे व्हिडिओमध्ये दाखवले आहे त्याप्रमाणे हे सर्व मिश्रण आहे ते असे मस्त प्रेस करून घ्यायचं आहे आणि नंतर त्यावरती बारीक केलेले पिस्त्याचे काप याच्यावरती पसरवायचे आहेत आणि थोड्या सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्यासुद्धा यावरती घालायच्या आहेत. म्हणजे पंचमेवा पाक आहे ना तो दिसायला एकदम मस्त असा दिसतो. तुमच्याकडे गुलाबाच्या पाकळ्या असल्या तरच घाला, नाहीतर नाही घातल्या तरीसुद्धा चालेल. आता याच्या लगेचच अशा या वड्या पाडून घ्यायच्या आहेत. वड्या कापल्यानंतर अर्धा तास असंच गार होऊ द्यायचं आहे आणि अर्ध्या तासानंतर या वड्या छान अशा सेट झालेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता किती मस्त अशा वड्या झाल्या आहेत. अगदी मऊ, लुसलुशीत आणि खुसखुशीत अशा ह्या वड्या तयार होतात. पहा कसा पंचमेवा पाकाची वडी आहे ती हाताने कशी इझिली तुटली जात आहे. हे पहा, इथे आता सर्व पंचमेवा पाकाच्या ज्या वड्या आहेत त्या सर्व एका डिशमध्ये मी काढल्या आहेत. पहा किती मस्त दिसत आहेत ना. आणि या दिसायला सुंदर नाही, चवीलासुद्धा तितक्यात पौष्टिक आणि चविष्ट अशा आहेत. हा एकदा मावा पाक तुम्ही केलात ना तर तुम्ही हा असा मावा पाक सारखा सारखा कराल, इतका हा चवीला छान लागतो. अशी ही मेवा पाकची मस्तपैकी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि अशा झटपट, वेगळ्या आणि पौष्टिक रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला फॉलो करा. आणि ही माझी मेवा पाकची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणखीन बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर येईल. आणि पुढील कोणती रेसिपी तुम्हाला मी केलेली पाहायला आवडेल हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि ही रेसिपी तुम्ही तुमच्या नातेवाईकांमध्ये शेअरसुद्धा करा. रेसिपी पाहिल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आता भेटू पुढील रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.